नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. केंद्र सरकारच्या ज्या काही नोकरीच्या भरती निघतात तर त्या स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत जे आहे तर ते घेण्यात येतात. तर मित्रांनो, आता स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ज्या काही परीक्षा घेण्यात येणार आहे त्यांच्या परीक्षा पॅटर्न मध्ये खूप मोठा बदल जो आहे तर तो झालेला आहे. हा बदल अशा स्वरूपाचा असणार आहे की ज्याच्या माध्यमातून आगामी काळात कट ऑफवर देखील खूप मोठा परिणाम होऊ शकतो. कारण की कट ऑफ कमी होऊ शकतो असा एक मोठा बदल त्यांनी त्यांच्या परीक्षा पॅटर्न मध्ये केलेला आहे. आता ज्यावेळी कट ऑफ कमी होईल किंवा काय होईल तर त्यावेळी मराठी मुलांचा टक्का वाढणार आहे का, मराठी मुलांना याच्यात संधी मिळणार आहे का, त्यांना फायदा होणार आहे का, या सर्व काही गोष्टी आहे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, नुकतेच SSC ची फेज 14 ची जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे. आता फेज 14 काय असतं, जाहिरात काय असते याची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ या चॅनलवर आहे. म्हणून या चॅनलला तुम्ही जॉईन करून ठेवा मित्रांनो. ओके, सोबतच SSC ची तयारी करण्यासाठीची मराठी माध्यमची बॅच मित्रांनो, फक्त मराठी माध्यमची बॅच, तीही लाईव्ह स्वरूपात. त्याच्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम आणि संपूर्ण विषयांचं नॉलेज असणार, जे काही अनुभवी शिक्षक असतील ते तुम्हाला एक मार्गदर्शन करणार आहेत. म्हणून तुम्ही या SSC ची बॅच जी आहे आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून जे आहे तर ती जॉईन करू शकतात. बघा बदल काय नेमका झालेला आहे तो मी तुम्हाला समजून सांगतो. आता बघा, SSC फेज 14 ची जाहिरात आली, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, एक्झाम पॅटर्न दिला. एक्झाम पॅटर्न मध्ये त्यांनी सांगितलं की आमचे हे 4 सब्जेक्ट आहेत. जनरली SSC ला हे 4च असतात. जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश लँग्वेज. तर असे हे 4 सब्जेक्ट बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी हेच राहतात. डिफिकल्टी लेवल कमी जास्त होते. 25 प्रश्न 50 गुण. ओके ठीक आहे, इथपर्यंत तर आपल्याला कळालं की 100 प्रश्न येतील आणि त्यांना किती असतील, 200 गुण असतील. मग वेळ दिलेला होता 60 मिनिटं. ठीक आहे, आपण काय ठिकलं, 1 तास वेळ मिळते, 60 मिनिटे वेळ मिळतोय आपल्याला. मग हा झाला ओल्ड पॅटर्न. आता नवीन पॅटर्न त्यांनी ट्विस्ट असा केलेला आहे की त्यांनी काय केलेलं आहे लक्षात घ्या की याच्यात सेक्शनल टायमिंग इंट्रोड्यूस केलेला आहे 15 मिनिटांचा. म्हणजेच काय की सेक्शन 1 जो असणार आहे जनरल इंटेलिजन्स, याला तुम्हाला मिळणार आहे 15 मिनिटं वेळ, फक्त 15 मिनिटं वेळ. GK ला मिळणार आहे 15 मिनिटं, ऍप्टिट्यूडला मिळणार आहे 15 मिनिटं आणि याला मिळणार आहे 15. मग 15 चौक 60 असे हे 60 मिनिटं तुमची पूर्ण होतील. आता तुम्ही म्हणाल की सर मग असं होऊ शकतं ना की मी काय करतो, GK 5-10 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करून घेतो, नेक्स्ट जातो आणि मग पुढचं करतो, असं करता येईल का? नाही, हाच तर गेम आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आता काय होतं, समजा GK चे 25 प्रश्न आहेत, ते तुमचे मे बी 10 मिनिटातही होऊ शकतात, पण उरलेल्या 5 मिनिटं तिथंच बसून राहावं लागेल तुम्हाला, कारण की पुढे जाता येणार नाही. आणि हे 25 प्रश्न याला करायला समजा जर 20 मिनिटं लागत असतील तरी तुम्हाला 15 मिनिटं भेटतील. मेन जो गणित आणणार आहे ना मित्रांनो, आपलं जे खरं हे होणार आहे ते म्हणजे इंटेलिजन्सचं आणि ऍप्टिट्यूडचं. कारण की 15 मिनिटात 25 प्रश्न सॉल्व्ह करणं हा जोक नाही मित्रांनो. जबरदस्त प्रॅक्टिस, जबरदस्त माहिती तुम्हाला जी आहे तर तिथं असावी लागते, तरच ते शक्य होणार आहे. याचा परिणाम अल्टिमेटली काय होईल की आता जो कट ऑफ लागतो तो कट ऑफ येईल खाली. 100% कट ऑफ मध्ये तुम्हाला नक्की बदल जो आहे तर तो यावेळी पाहायला दिसणारच आहे मित्रांनो. अशा पद्धतीने ते होणार आहे. आता हे सेक्शनल टायमिंगचे काही नुकसान किंवा काही चॅलेंजेस आहेत. पहिले काय आहे की लॅक ऑफ फ्लेक्झिबिलिटी, की टाइमच्या मध्ये तुमचा जो वेळेचा आहे, वेळेच्या लवचिकतेचा अभाव असतो. म्हणजे पूर्वी विद्यार्थी GK आणि इंग्लिशचे प्रश्न अवघे 10 ते 12 मिनिटात सोडवायचे आणि उरलेला वेळ ते याला द्यायचे, रिझनिंगला द्यायचे, ऍप्टिट्यूडला द्यायचे, पण ते आता देता येणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. आता कुठलाही बदल, अशा पद्धतीचा बदल रेल्वेने वगैरे काही केलेला नाही आहे. रेल्वेच्या पण जाहिराती येतात, रेल्वेच्या बऱ्याच बॅचेस मित्रांनो आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहेत. म्हणजे ती पण एक चांगली संधी तुमच्यासाठी आहेच SSC सोबतच. गणितासाठी वेळ 100% कमी पडणार आहे. एखादा भाग कठीण आला, समजा GKचाच भाग आणखी कठीण करून टाकला तर तुम्हाला तिथं पण मेहनत जी आहे तर ती येऊ शकते बरं का मित्रांनो. तो एक महत्वपूर्ण असतं. आता मग तुमच्या तयारीत म्हणजे तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये कशा पद्धतीने बदल जो आहे तर तो असला पाहिजे. लक्षात घ्या, बदलामध्ये पहिलं जे आहे ना, तुम्हाला आता काय करावं लागेल, ज्या काही तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणार त्या सगळ्याच्या सगळ्या टेस्ट सिरीज या सेक्शनल टायमिंगवर असल्या पाहिजे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, अशाच पद्धतीच्या सेक्शनल टायमिंग TCS ने महाराष्ट्राच्या सरळ सेवांमध्ये इम्प्लिमेंट केलं होतं. त्यावेळी इग्नाइट अकॅडमी महाराष्ट्रातलं पहिलं असं प्लॅटफॉर्म होतं की त्यांनी सेक्शनल टाइम हा इंट्रोड्यूस केलेला होता त्यांच्या टेस्ट सिरीज मध्ये. आणि ती टेक्निकल बाब असते मित्रांनो ऍप मध्ये तशा गोष्टी करणं. तर ते सगळ्यात आधी अचीव्ह करण्याचं काम आहे ना महाराष्ट्रात इग्नाइट अकॅडमीने केलं होतं. आता पण तुम्हाला सांगतो, या SSC ची जी टेस्ट सिरीज आपली ना तर ती महाराष्ट्रात एकमेव अशी असेल की जी प्रॉपर ज्या पद्धतीने ऍक्च्युअल असेल त्या पद्धतीच्या टाइमर नुसार चालणार आहे, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही टेस्ट सिरीज आगामी काळात नक्कीच आपण देण्याचा प्रयत्न करू. स्किपिंगची कला, प्रश्न सोडवण्याची सवय,
आता यामध्ये गणिताचे 15 मिनिटात 25 प्रश्न सोडवायचे असतील तर कोणता प्रश्न सोडवायला यापेक्षा कोणता प्रश्न सोडू नये, स्किप करायचं, कारण की काही प्रश्न दिसायला सोपे वाटतील पण ते लय वेळ घेतील आणि काही प्रश्न दिसायला अवघड वाटतील आणि ते कमी वेळ घेतील. तर यावेळी तुम्हाला माहिती पाहिजे की कोणत्या याला किती वेळ जो आहे तर तो लागू शकतो. शॉर्ट ट्रिक्स आणि कॅल्क्युलेशन स्पीड म्हणजे पेन आणि पेन्सिल जास्त वापरणंच नाही, मनातल्या मनात असं असं ते ॲबॅकस वाले करता पा ते तसे ते कॅल्क्युलेशन तुमच्या मनात तुम्हाला करणं आहे. आणि जी के आणि इंग्लिश मध्ये अचूकता वाढवावी लागणार आहे, कारण की आपला स्कोर खऱ्या अर्थाने हाच होणार आहे. आता कट ऑफवर परिणाम होऊ शकतो का? हो, तर 100% परिणाम होणारच आहे. आता कोणी म्हणजे त्याला काही रॉकेट सायन्सची गरज नाही आहे, तर त्याला कळतच की जी के आणि इंग्लिश मधला वेळ वाचून ते गणिताला द्यायचे. आता तसं होणार नाही. गणिताचा अटेम्प्ट तुमचा लिमिटेड जरी असला तरी तुम्हाला तो सिलेक्टेड ठेवावा लागणार आहे, म्हणजे काय पिकअप करायचं आणि काय नाही. तर ते अशा पद्धतीने या सगळ्या काही गोष्टी होणार आहेत. म्हणजे आगामी काळात जी तुम्हाला तयारी करायची ना मित्रांनो एसएससी ची खऱ्या अर्थाने, तर ती करायची सेक्शनल टायमिंगवर खेळायचे तिथं. मग याच्यासाठीच मित्रांनो आपण आपल्या बॅचेस मध्ये देखील या बऱ्याच उपक्रमांतर्गत करतच आहोत, कारण की आम्हाला माहितीच होतं की टीसीएसने ऑलरेडी हे काम केलेले. बाकी एसएससी मध्ये पण आता जे नवीन कंपनी आले तर त्यांनी पण असंच ठरवलेलं की आपण आता सेक्शनल टायमिंग इंट्रोड्यूस करूया. शिकवताना पण आपण हाच उद्देश ठेवतो की हा एक्झाम्पल की हा प्रश्न कमी वेळेत तेही कमी कॅल्क्युलेशन कसा सॉल्व्ह होईल, तर त्याचा प्रयत्न नक्की या बॅचेस मध्ये असतो. या बॅचेसच्या माध्यमातून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकतात. एसएससीच्या संदर्भात काही अपडेट असेल, रेल्वेच्या संदर्भात काही अपडेट असेल, तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही या चॅनलला आजच जॉईन करून ठेवलं पाहिजे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.